शुश्रूषा विधी स्वीकार असं या लिळ्याचं नाव. भंडारेकरांना 16 वर्षे सन्निधान झालं आणि मग अशा एका दिवशी शेवट आता भंडारेकरांचं वय पण आहे, त्यामुळे त्यांना अशक्ती उपन्नली, अशक्त झाले. हे होणार, तुम्हाला आम्हाला सगळ्याला होणार. मळ प्रवृत्तीचा उपद्रव झाला, त्यामुळे देह थोर तुटले. मळ प्रवृत्तीचा म्हणजे हगवण, डायरिया, गॅस्ट्रो थोडक्यात. देह थोर तुटले. मग बडवे तिथले पुजारी पथ्य आणि ती कदाचित गोसावी आणली. आता ते एका ठिकाणी राहिल्यामुळे तुम्हाला आता सहारा लागेल. बघा, सहारा लागतो. स्वामी पण कदाचित पथ्य आणायचे. पहिले आपणच येती जाती, मग गोसावी श्री करू देते. पहिले म्हणजे सुरुवातीला उपद्रव झाल्यावर स्वतः जायचे दिशेला वगैरे. नंतर स्वामी श्रीकर देऊन घेऊन जायचे. बाहेरी नेती आणती, त्याची भिक्षा न करवे. मग गोसावी नगरांत पाणीपात्रा विजय करते. स्वामी नगरात जायचे. ते भांडारे करा शीतपथ्य देती गावातले मंडळी, आणि मग गोसाव्याशी आरवणा करीती. त्या उठवेना असे तयाच्या येरधारांचे दुःख देखवणे गोसावी तयाची शुश्रूषा करीती. आपुलेनी श्रीकरे बाहेरती फेडीती. आता इथे शुश्रूषा करतायत. काय नातं त्यांचं? नातं काय नातं आहे? काहीच नाही. आपण शिष्य शिकणीचं नातं शोधतो, नात्यातलं नातं शोधतो, आहे का नाही? नाहीतर आपण घृणा करतो. शुश्रूषा तर करतच नाही त्याची, पण ते घृणा करतो आपण, आहे का नाही? सर्वात म्हणूनच या शुश्रूषेने प्रेम होतं. संग सांगात भेट आणि शुश्रूषा हे 4 विधी निमित्त विधी ठेवल्या. त्यात खूप कष्ट असतं, स्वतःला मारावं लागतं. सगळे निरोध परते सारावे लागतात, दोन्ही हाताने कपडे धुवावे लागतात, सगळं करावं लागतं त्या आजारी पडलेल्या माणसाचं. तो बेडकात थुकतो, काय बी करतो तो. पट्टीमध्ये सुसू करतो, मग पट्टी बदला, कपडे बदला. तो देवाचा म्हणून केलं तर प्रेम, आणि तो आपल्या नात्यातला म्हणून केला तर स्वीकार नाही. आपला शिष्य म्हणून, गुरु म्हणून केला, स्वीकार नाही. देवाचं म्हणून केलं तर हा देवाचा म्हणून, देवाचा व्यापार मी करतो, देवे दिदले ते आपले. हे उच्च विचाराशिवाय हे होत नसतं. आम्ही पाहिले आता आयुष्याचे 68 वर्षे गेले. कठीण आहे सेवा, शुश्रूषा. आणि ही शुश्रूषा तर खूपच आहे. आपलेनी श्री करे तो संडास केलेला स्वामी बाहेर नेऊन फेकायचे. तयाची वस्त्रे आपले श्रीचरणावरीत होती, मागोते पांगरवती.
असं आहे. सावयाची गंधी सुटली. आता संडासामुळे ते होणार. दुर्गंधी येऊ लागली त्या मठात. ते बडवे आणि ब्राह्मण नावे खंती करती. पुजारी आणि तिथले ब्राह्मण लोक खंती करायचे. म्हणजे नफरत, घृणा, द्वेष, खंती इकडे ह्याला म्हणतात. आणि संन्यासी ते जपत होते तेही खंती करती. त्या मंदिरामध्ये काही संन्यासी स्मरण करायचे, ते पण तिटकारा करायला लागले. ते देऊळ भोगस्थान, सदर्थाचे स्थान, उपाधिक देवालय होतं. तर मंदिरामध्ये कसे प्रकार आहेत बघा. भोगस्थान, सदर्थ लोकांचं स्थान, श्रीमंत लोक तिथे येतात, आणि उपाधिक देवालय, उपाधीला पावलेला आहे. जसं आपलं जाळीचा देव आहे, अंबाळी आहे. आपण बी जाऊन तिथं थांबतो आहे की नाही, लोक येतील आपल्याकडे म्हणून. हा उच्च विचार आहे बरं. आपण कशासाठी थांबलो इथे? रस्त्यानं जाताना लोक यावेत आपल्याकडे. डोंगरात नाही ना, दुसरीकडे कुठं काय यावेत लोक. वगैरे वगैरे. हे उच्च विचार नाहीत पटणार ते. आता आपण सामान्य लेवलला आहेत. मग आपण देव मंदिरात स्थानाजवळच राहावं, स्थानाच्या रूटवरती मार्ग ठेवा. ठीक आहे. सौम्य आचारात आलो आपण. आपण या ते कवनी आपण कवना ते नेणे. इथे मग रोडच्या साईडला बसा ना. फ्रंट साईडला प्लॉट काय घ्यायचा? ते ओळखण्यासाठीच ना. आता आपला ही नादी करायची आहे म्हणून आपण तेच करावं. भलतं सलतं करू नये. हे चांगलं आहे. फ्रंटला कमान काढावी, मस्त मोठा आश्रम बांधावा, 4 मजली बांधावा, काय प्रॉब्लेम. आपण इन्कम व्हायचे आहे ना. आणि आपण पदार्थासाठी संन्यास घेतलेला आहे, परमेश्वरासाठी थोडीच आहे. पदार्थ मिळाल्यावर मग परमेश्वर. आणि तेही झगमगीत वस्तूंच्या रूपाने. 10 फळं अशा ताटामध्ये विड्याला, 50 फुलहार. आपण रिश्वत द्यायलोय आपलं झाकायला, पाप झाकायचं. कशासाठी चालू आहे? काय आदर्श घ्यायचा लोकांनी? गरिबांनी काय करायचं? ज्याचा रुपया असा आहे त्यांनी वेगळा चुकीचा संदेश जातो विधीमध्ये. एक पुष्प एक वाहिजे, नमस्कार कीजे, सकृत सेविजे. गोटे गोटे नमस्कार. आता सगळं बदललं, आपण बदलत गेलो. ती उपाधिमंत देवालय असतं. अशा ठिकाणी भोगस्थानी न बैसावे, आहे की नाही. पुरुषोत्तम क्षेत्रानं जावे, लेपाचा देवळी. बारीक नजर आहे स्वामींची तुमच्यावर. हेतू धातूचे पदार्थ येतात ना, नवजाप्याचे. बुद्धिभ्रष्ट होईल ना, झालीच ना. पण आता बुद्धिभ्रष्ट म्हणणं ही पाप आहे. सध्याच्या काळामध्ये तुझी बुद्धिभ्रष्ट झाली रे भाऊ, पण तुला शहाणा झाला काय? बोलता येत नाही. नाही छान आहे. आपण गर्दीत देव शोधतो. कशी कशी कमाल आहे का नाही. कसं आचारधारा बदलत गेल्या ना. आपण वैभव संपन्न असेल तर आपण स्वतःला धन्य समजतो. काय स्वामींची कृपा आहे माझ्यावरती, हा लय स्वामींनी दिलं. अरे, म्हणजे अशी विचारांची गलथान होते बरं तरुण वयामध्ये.
अरे वा, चांदीचं ताट दिलं मला. सोन्याच्या वाट्या. काय स्वामींची कृपा, ही कृपा आहे. ही जर कृपा असेल तर अवकृपा ती कोणती. ती असं सगळं असतं त्या जीवनामध्ये, आपण फसतो. अशाच एका मंदिरामध्ये आता हा विधी आणि परब्रह्म परमेश्वर तिथे आहेत, पण त्यांना कोणच विचारत नाही. परिचय नाही ना स्वामींचा, स्वामींनी दिला नाही परिचय. आणि मग सगळे तिथले संन्यासी, ब्राह्मण, बडवे स्वामींची आता खंती करू लागले. आणि म्हणून मग सर्वज्ञ तेथून विजय केले. गोसावी श्री मूर्तीचा लागू देऊनी पैलाडी नंदेश्वरा नंदाटेकाशी नेले. नंदेश्वराला आणला आता स्वामींनी, बटवास आपलं भांडारीकरांना. आणि तेथे अवस्थान झालं. आणि आता जीवनात महत्वाचा क्षण आला त्यांच्या. आता उत्तर क्षण, तो पूर्व क्षण अनुभवलाय त्यांनी. 16 वर्षे राहिले, हा पूर्व क्षण आहे. आणि त्या भांडारीकरांना देहावसान मांडले. कळसू ढळे, मान हलायला लागली त्यांची. मानेला कळस म्हणतात. मग भांडारीकारी म्हटली, जीजी ओळखलं त्यांनी. उशीशी मांडी द्यावी, देवाने मांडी द्या. गोसावी मांडी उशिष्या दिदली, तर डोळ्याचे वाट भवंत आली. डोळ्यातून पाणी वाट भवंतने हा साहित्यिक शब्द आहे, अधोकालीन शब्द, 1100 शतकातला. तुम्हाला लिहा आठवायची आहे भांडारेकरांची. आता आपण 5-6 दिवस झालं भांडारेकरात गुंतलेलं आहे. कशासाठी? कुठल्या तरी आयुष्याच्या एका क्षणाला तुम्हाला हे आठवावं लागेल. तो मृत्यू चांगला असेल तुमचा. कसे डोळ्यातून अश्रू गळत असतील, बुबळ्यांमध्ये काय असेल भांडारेकरांच्या, आहे की नाही? आणि मग ते अश्रूंचं पाणी वाहणं, स्वामींची मांडी भिजत असेल ना त्यावेळेस, है ना, उशावर घेतल्यावर. तेवढी गोसावी तयाच्या तोंडाच्याकडे अवलोकित होते. आता सर्वज्ञेश अवलोकन करताय. मांडीवर घेतलेल्या माणसाचा चेहरा किती दूर असेल, जवळच राहणार. दोघही भक्त आणि परमेश्वर एकमेकाला बघतायत. आता स्वामींची कृपादृष्टी, करुणामय दृष्टी, स्वामींच्या दृष्टीतले स्वामी तुम्हाला पाहावे लागते. आणि मग भांडारेकराच्या दृष्टीमध्ये सामावलेले स्वामी, असे 2 आहेत. गोपिका ज्या स्मरण करायच्या, त्या गोपिकांच्या डोळ्यातले कृष्ण वेगळे, आणि कृष्ण ज्या गोपिकांचे स्मरण करायचे, कृष्णांच्या डोळ्यातल्या गोपिका वेगळ्या, आहे की नाही? त्या डोळ्यांच्या मध्ये पुन्हा गोपिका. तुम्ही कृष्णाचे डोळे कधी पाहिलेत का? घुंगराले बाल, श्याम वर्ण, आहे ना? कृष्णाचे डोळे कसे होते? निळसर रंगाचे. त्या डोळ्यामध्ये गोपिका, पुन्हा गोपिकांच्या मध्ये कृष्ण, कृष्णांच्या मध्ये गोपिका, पुन्हा कृष्ण, गोपिकांच्या डोळ्यात पुन्हा कृष्ण, कृष्णाच्या डोळ्यात पुन्हा गोपिका. असं आत 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 असं भुयारासारखं जा मध्ये मध्ये मध्ये. आता हे तुम्ही म्हणताल, हे कुठं आहे अभ्यासायला, आहे की नाही? तुम्ही डोळ्या स्मरण करा, तुम्हाला समजाल ते. एक तर भक्तादी क्रमे परमेश्वर आठवा, नाही तर मग परमेश्वराकडून भक्त, दोन्ही आठवा. तिथं नेत्राचं स्मरण होईल तुम्हाला. पुन्हा एक कृष्ण,
पुन्हा एक कृष्ण, असे कृष्णच कृष्ण असे दिसतील तुम्हाला. भांडारेकराच्या डोळ्यात चक्रधर स्वामी, पुन्हा चक्रधर स्वामींच्या डोळ्यात पुन्हा भांडारेकर, भांडारेकराच्या डोळ्यात पुन्हा चक्रधर स्वामी, चक्रधर स्वामींच्या डोळ्यात पुन्हा असं शृंखला लावा तुम्ही. आता हे कशी गंमत तुम्हाला कधी कळेल? जेव्हा तुम्ही त्या अवस्थेला जाल. तुम्हाला आता काहीच कळायचं नाही. तरुण वयात कळत पण नसतं ते. इकडून शब्द इकडे जात असतात. शब्दांचा उमट हृदयात होत नसतो. जेव्हा त्या अधिकार येईल लिहायचा आठवायला, तेव्हा ते कळेल. नाही तर इकडं बघ, तिकडं बघ, चुळचुळ कर, ह्याच होत राहतं ते. आपला प्रसव असतो तो. प्रसव हा वळवळत्या सापासारखा असतो, नागिन, भयानक असतो. आता इथे आपल्याला का आठवत नाहीत ते? कारण ते असतं. इथे आता भक्त आणि परमेश्वर दोघांच्या श्रीनेत्रांच्या, चक्रधरांचे श्रीनेत्र, त्या श्रीनेत्रात भांडारेकरांच्या डोळ्यात पुन्हा चक्रधर स्वामी, असा क्रम लावायचा आपण आपल्या इथे पण. आणि मग असं बराचसा वेळ गेल्यानंतर मग काही चिंता वाहिली ती नेणीची. कुठल्या तरी एका क्षणाला आता चिंता वाहिलेली. काय वाहिली माहीत नाही म्हणाले. आणि ती चिंता पाहून डोळ्यामध्ये चिंता असते, डोळ्यात प्रश्न असतात सगळे, डोळ्यात सगळंच असतं. वासना असतात, प्रश्न असतात, नफरत असते, आहे की नाही? डोळ्यात प्रेम, करुणा, वात्सल्य, डोळे तेच असतात. म्हशीच्या डोळ्यात कसं वाटतं पाहिल्यावर आल्याच्या, आणि तेच गाईचे डोळे पहा, तेच लहान बाळाचे डोळे पहा, आहे ना? तेच एखाद्या आईचे डोळे बघा. आणि ते डोळे आपण आश्रमात लावायचे. डोळे कुठून तर आले ना आपल्याला, डोळे तेच असतात. आपलं माणूस आल्यावर डोळ्यात वेगळं प्रेम, नको ते आल्यावर डोळे कशी काम करतात. चेहरा तुला मस्त काम करत. एखादा नको त्यावेळेला साधू आला, कसे डोळे करतात बाई. आता डोळे येत आहेत हे. स्वामींनी बघितलं त्या डोळ्यात चिंता आहे म्हणाले. 16 वर्ष माझ्या जवळ राहिलाय, मरणाची चिंता करतो काय पट्टू. स्वामींनी ओळखलं. स्वामी म्हणाले, हो का बटो, काळवंचन एक अशी ती किजे नाका. शब्दांकडे लक्ष द्या बरं. तुमच्याकडे काळवंचना आहे, ते करून घ्या ना म्हणाले. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आमच्याकडे तर आम्ही काळा पुरुष आहे. चक्रधर स्वामी कोण आहेत? काळाचे महाकाळ. कुठं सांगितलंय? इथे आहे का कुठं? बघा चिंतन. काय म्हणा श्लोक आहे का पाठ? 10-11 अध्याय विश्वरूप म्हणा. म्हणतंय कोणी? उद्या सांगा, चिंतन करा. हे पाठ ठेवल्याशिवाय नाही चालणार तुम्हाला, करावंच लागेल. असो, ते तुमचा योग तुमच्यासोबत. ते महाकाळ काळाला म्हणतो की मी करू का काळवंचना? तुम्ही करता? सांगा भाऊ. आता तुम्ही अंगीकार करता का त्याचं? मी तर करू शकतो. मी तर काळाचा महाकाळ आहे, यमाचा महायम आहे म्हणाले. सगळ्यांचं मीच हरण करतो, सगळ्याला मीच मारतो. बघा स्वामी म्हणाले, बघा मी करू का? काळाला थांबवू? दुपारीचं आयुष्य देऊ म्हणा. चला, दुपारीचं किती आयुष्य आहे?
1000 वर्षात तुम्हाला देऊन टाकू म्हणाले. बोला बोला पटकन बोला. भांडारेकरांनी लगेच ऐकलं आणि सावध झाले. म्हणाले, नानाजी म्हणाले, हे सन्निधान आम्ही जाणू उशियाशिया येईल. 1000 वर्षांनी मला तुम्ही द्याल ती भेटाल. बघा फक्त एक हुशार आहे. सर्वज्ञ म्हणतात अन्यत्र होईल परी हे नव्हे. बाकीच्या गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ. बाकीच्या गोष्टी म्हणजे चिरंजीवित करू. पृथ्वीचं राज्य देऊन टाकू म्हणाले. त्रिकाळ ज्ञान देऊ म्हणाले. सगळं देऊ. पर हे नव्हे. माझी मांडी आणि मी नाही भेटणार. मांडी पण नाही. 1000 वर्षांनी माझं काम आहे ना म्हणाले. मला अनेक जीवांचा उद्धार करायचा. मला उत्तरापंथी जाऊन बसायचे. आता तुझा कुठं घेऊन जाऊ हो. वरदान दिल्यावर यावं लागेल ना भेटायला. भांडारेकरांनी विचार केला क्षणभर आणि एका वाक्यात विषय संपला. तरी पुरे आता देह जाय तर बरवे. काय म्हणतात ते? तर पुरेजी. पुरे झालं म्हणाले. माझं जीवनच बस संपला. आता देह जाईल. मला पण बरं वाटेल. 16 वर्ष आपण दोघं एकत्र राहिलो. बस आता छान. मी चाललो. तुम्ही घ्या मला आता. आणि ही उशाला मांडी आणि आपला श्री मुख आणि आपले श्री नेत्र हे नसतील तर मला राहायचं नाही. मला आटपून टाका मला. असं कोण म्हणाल बरं? है ना? छान मरण मागितलं बिचाऱ्याने. ऐसे गोसाव्यांचे सन्निधान काही मिळेल. कुठे भेटणार? आणि मग गोसाव्या ते बहुत स्तविले. इथे स्तवन आहे. आपण स्तवन म्हणतो बघा. इथून प्रथा आहे ती. मरणांत काळी स्मरण. नाही की नाही? भांडारेकरांचं कसं जीवन. समयाल्प देवराया. आहे की नाही? त्यांच्या परी जगावे. मरणाशी मारुनिया मरणे जगी उरावे. कसं आहे ते? मरणाशी मारुनिया जगी उरावे. मला वाटलं ठिकाणावर आहे का नाही. मरणाशी मारून जगणे जगी उरावे. विश्वाचे परेशा विश्वास देया महाला. निळभट्ट साधकाचा एक श्वास देया. हे का नाही? जानोवरी स्वामींच्या श्वास पडायला. हे तुम्हाला 1 तास दररोज वेळा आठवायची तर तुमचं साधन चरित्र तो होईल. आहे की नाही? मग तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. तुम्ही पण जगणी जगाल. मरणाशी मारून तुम्ही जगणे जगी उराल तुमचं. पण ह्याला मौन आणि एकांत लागेल. पहिली अडचण आहे. म्हणून सर्वज्ञाने सांगितलं एकला विजय म्हणजे डोळ्या डोंगर नाही. मनातून विकार विकल्प शून्य होऊन एकला. विचारांचा गोंधळ नको ना. जगण्याचा गोंधळ. ह्यामध्ये गोंधळ असतात. अस्तित्वाचा गोंधळ. अभावातलं जीवन जगतो आपण. मला हे नाही, मला ते नाही. मला हे नाही, मला ते नाही. आहे ना? किती अभाव आहे ना? आणि त्यात कशाला स्वामींचा भाव निर्माण होईल? वस्तूंचा अभाव आहे तुम्हाला.
पदार्थ नाही किंवा वस्तू. नित्यानित्य वस्तू विवेक शमदमादी साधन आणि मोक्षत्व आहे की नाही, अशा गोष्टी क्रम आहे गीतेतलं. चक्रधर स्वामींनी सांगितलं ना हा श्लोक, सांगितलंय का? अभ्यास करून नेमकं करायचं काय ही दिशा ठरवून दिली पाहिजे. आता तुम्ही अभ्यास केल्यावर करायचंय काय? तुम्हाला प्रवचन करायचे, कीर्तन करायचे, नेमकं जायचंय कुठे? समाज प्रचार करताना, धर्म प्रचार करताना तुम्ही कुठे आहे? तुम्ही तर वाहून नाही गेले ना. हे गोष्टी वाहिलेलं समजत नसते. वाहतो माणूस, पटकन वाहतो. हे विचार करावा लागतो. तरुणपणात विचार येत नाही साधकाला, तो येतो आमच्या वयात. आलं 60च्या पुढे गेलं की माणसाला समजावं आता आपण मेलेलेच आहेत भांडारेकरासारखं. पुन्हा काही खरं नसतं. ही पुढचं आयुष्य सर्वज्ञांची कृपा आहे आपल्यावर. खरं आयुष्य आहे तुमचं, छान बसावं असं. आणि आता ते हा क्षण आठवावा. जे जे म्हणाले मी बहुत स्तुती स्तवन करतो मी मुक्त कंठाने. काय स्तवन केलं असेल भांडारेकरांनी? सांगा पाहू. अशा गोष्टी महिमभट्टाने लिहिल्याच नाहीत बरं. तो अधिकार त्यांचा होता, लिहिलं नाही. महिमभट्टाने लिहिलं नाही की नाही लिहिलं त्याने. ते म्हणाले गोसाव्या ते बहुतस्तविले. खूप वेळ वर्ण स्तवन केलं. हळूहळू बोलत असतील ते अशक्त उक्त, आणि ते विद्वान आहेत, संस्कृतचे प्रकांड पंडित आहेत, आहे ना. 60 भाज्या खाणारे आहेत ते, अतिश्रीमंत माणसं, आणि राजकीय मंत्री आहेत ते. साधे थोडीच आहेत ते भांडारेकर. म्हणजे काय गयाराम गयाराम नाही का, अंगठे भादर प्रसव कारक आहे का? उच्च विचार आहे तो. तसे भांडारेकर आता हसू नका. तुम्हाला त्या वातावरणात जायचं नाही आहे. तुम्हाला खूप सुधारण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला तिकडे जायचं नाही आहे. तो प्रसवने जाऊ देत नाही तुम्हाला. भांडारेकर ते बडवे नाहीत का, ते बडवे संन्यासी. आणि कोण खंती करायचं तिथले? 3 व्यक्ती आहेत तिथे. संन्यासी आहे, एक तिथे बडवा आहे, आणि कोण आहे तिसरा? ब्राह्मण. या तिघापैकी तुम्ही कोण आहात? वेशधारी असतात परमार्गात. ते नाही आवडत भांडारेकराला. आणि मग तिथे बहुतस्तविले, जे व्हावे ते आताच व्हावे. मग मांडी उशीशे करुणी श्री मुखावलोकी देह तेजरे गोसावी तयाशी. राण्या करवी पाणीवाठा जळ निक्षेप करविला ऐसे ते सौभाग्य. हे गोष्टी सर्वज्ञांनी सांगितलेली आहे. बाई मग याशी ते राहावेच ना. मग हे तेथून निघाले कोणाशी कोणाचे दुःख, कोणाशी कोणाचे दुःख, याशी तया ब्राह्मणाचे दुःख. यावर गोसावी तिसरी विहरणीचा दृष्टांत निरूपिला. सर्वज्ञ मिळाले कवणी जरट विहरणी अशी. तेशी चंदन तैसा चिखल, अन्न तैशी माती, साखर तैशी धुळी. तैसा परमेश्वर वियोग्या पुरुषाशी अन्य पदार्थ. तैसे परमेश्वर संबंधी वासनिक भिक्षुक शास्त्र प्रसाद जाणावं. अशा प्रकारे ते लीळा संपते. दंडवत